नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण इयत्ता 4थी साठी इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची जी सराव प्रश्नपत्रिका 2 आहे ती आज सोडवणार आहोत. तर मध्ये थोडंसं काम असल्यामुळे बरेच दिवस मी व्हिडिओ केला नाही. आता माझं काम झालेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. यामुळे काय होतं, तुम्हाला वेगवेगळे प्रश्नांचा सराव होतो, प्रश्न हाताखालून जातात आणि तशा प्रकारचा प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवायचं हेही तुम्हाला समजतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर पहा, इंग्रजी बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मी घेतलेली आहे. याच्या अगोदर आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 सोडवलेली आहे, ती पाहिली नसेल तर ती सुद्धा पाहून घ्या. पहा, विच इज द पहिला प्रश्न आहे इंग्रजीचा, विच इज द रॉंग स्पेलिंग ऑफ द डे. आता दिवसाचं कोणतं स्पेलिंग चुकीचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलं, इथे जरी कंसामध्ये मराठी दिलेलं असलं तरीही आपण इंग्रजीमध्ये प्रश्न वाचायची सवय लावून घ्यायची आहे. तर पहा, संडे SUNDAY संडे बरोबर आहे, मंडे बरोबर आहे. वेनसडेचं स्पेलिंग चुकले, WEDNES असं हवं होतं. मग चुकीचं स्पेलिंग कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे ABCD प्रमाणे कोणता सेट बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितले, जेव्हा पहिलं अक्षर सारखं असतं तेव्हा दुसरं अक्षर पाहायचे, तिसरं पाहायचे, म्हणजे ABCD प्रमाणे. आता पहा, NNN सगळीकडे सारखं आहे, PPFF. मग याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर पहा, सुरुवातीला काय आले? A आले, त्याच्यानंतर O आले, मग ओच्या ई नंतर आले, मग ओच्या नंतर ई येत असतं का? नाही, म्हणजे हा सेट चुकीचा आहे. इथे पहा, ओच्या नंतर आय आलेलं आहे, म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. पुढे पहा, एच्या अगोदर FI आलेला आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. इथे पहा, AIO आणि पुन्हा O, म्हणजे हा सेट बरोबर असणार आहे. तो थोडंसं निरीक्षण केलं तरी सुद्धा तुम्हाला हे व्यवस्थित सोडवता येणार आहे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा प्रश्नांमध्ये खूप जास्त विचार करत बसायचं नाही. पहिलं अक्षर सोडून द्या, दुसरं अक्षर बघा, तोंडी सुद्धा तुम्ही याचा क्रम लावू शकता. पुढे पहा, चूज द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. म्हणजे दिलेल्या इतर शब्दांशी जे शब्द दिलेले आहेत त्याच्यातला यमक जुळणारा कोणता नाहीये. मग पहा, डक, क्वॅक, क्लक, लक. आता याच्यामध्ये क्वॅक हा वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 2. इफ द प्लुरल फॉर्म ऑफ रूफ इज रूफ्स, म्हणजे अनेक वचन दिलेलं आहे. तर हेअरचं अनेक वचन, हेअर म्हणजे केस, तर याचं अनेक वचन हेअरच होतं, म्हणजे त्याला येस लागत नाही. आता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी एक वचन, अनेक वचनचे जे शब्द आहेत त्यांचं वाचन तुम्ही केलं पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, विच ॲपॉस्ट्रॉफी मार्क इन द फॉलोइंग वर्ड इज नॉट करेक्ट. कोणतं बरोबर नाही? पहा, कांट बरोबर आहे, लेट्स बरोबर आहे, डोंट हे पण बरोबर आहे, आणि वॉजंटचं इथं एसच्या नंतर नाही तर ते एनच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी हवी होती, म्हणजे चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. यानंतर आता पहा, चित्र पाहून काय करायचे? कॅट कुठे आहे? ऑन द हॅट. कुठे आहे? ऑन द हॅट, इन हॅट, नियर ऑन, ऑन अ हॅट. पहा, कॅट ऑन अ हॅट. पर्याय क्रमांक 3. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट बिगिन विथ पो. पोने सुरुवात होत नाही, असं एकदम सोपं आहे. PR, हे बघा, इथे PR ने सुरुवात होती, सगळीकडे PO म्हणजे पर्याय क्रमांक 3. इंग्रजीचे आणि मराठीचे प्रश्न आपण अगदी पटापट सोडवू शकतो. यानंतर विरुद्धार्थी शब्दाची अपोजिट वर्ड जोडी ओळखायची. बॅडच्या विरुद्ध काय आहे? गुड. हे सोपं आहे. पर्याय क्रमांक 2. लुक ॲट द पिक्चर, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन विल मॅच विथ द पिक्चर. काय दिसतंय? डस्टबिन दिसतंय आणि कचरा दिसतोय सुपलीमध्ये. मग आपण काय म्हणणार? टर्न द टॅप म्हणजे नळ बंद करायचा आहे का? नाही. वॉश युअर फेस हे पण नाही. पिक अप द बिस्ट ऑफ पेपर हे पण नाही. पुट द रबिश इन द डस्टबिन म्हणजे जो कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाक, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं बरोबर उत्तर. आता इथे पिक अप द बिट्स ऑफ पेपर हे कळतंय, परंतु हे एवढं योग्य जुळत नाही. फक्त उचलायचेत का? नाही, तर ते काय करायचे? डस्टबिनमध्ये टाकायचे आहेत. म्हणून आपण काय लिहिणार? पर्याय क्रमांक 4. पुढे, फॉलोइंग आर द न्यूज हेडलाईन. विच हेडलाईन इज रिलेटेड विथ एज्युकेशन. कोणती एज्युकेशनशी संबंधित आहे? पहा, CSK वोन द IPL सीझन. आता सीझन 4. आता हे IPL म्हणजे क्रिकेटशी संबंधित आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड अनाऊन्स द 10th स्टँडर्ड रिझल्ट येस्टरडे. आता पहा, स्टेट बोर्डाचा आहे, रिझल्टचा आहे, म्हणजे हे शिक्षणाशी संबंधित आहे. मग आपण बाकीचे खालचे नाही पाहिले तरी चालणार आहे, कारण इथं ABCD असे पर्याय नाही. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एकदा उत्तर सापडल्यानंतर उरलेले पर्याय तपासत बसण्यात वेळ घालवायचा नाही. पुढे पहा, विच इज द करेक्ट ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड कोणता आहे? मँगो, मंगेश, वॉक, बॉय. ॲक्शन वर्ड ॲक्शन कुठे होते? वॉक. वॉक म्हणजे चालणे. पर्याय क्रमांक 3. पुढे इथे अर्थपूर्ण अक्षर कोणतं येईल पहा. H लावलं तर होईल का? नाही. R लावलं तर रिबन होतंय आणि रीड होते, म्हणजे R बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर चूज द करेक्ट वर्ड फॉर गिवन पिक्चर. काय दिसते? ब्रिंजल. ब्रिंजल कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. यानंतर विच पार्ट ऑफ द बॉडी शोज विथ ॲरो इन द गिवन पिक्चर. काय आहे हे? हँड आहे. पहा, पाम. पाम म्हणजे तळहात, मान, लेग म्हणजे पाय आणि हँड म्हणजे हात. यानंतर आता उतारा दिलेला आहे, उतारा वाचायचा आहे आणि त्याच्या खालची उत्तर पहा. बॅडमिंटनशी संबंधित आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज फिदर्ड ऑब्जेक्ट, म्हणजे पिसे असणारी वस्तू कोणती? तर आता पहा, फिदर्ड ऑब्जेक्ट हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. पहा, इथे आहे फिदर्ड ऑब्जेक्ट. काय आहे? शटलकॉक. म्हणजे जे बॅडमिंटनचं फूल असतं त्याला म्हणतात शटलकॉक. तर ते पिसं लावलेलं असतं, त्याला बदकाची पिसं असतात. तर कुठे आहे शटलकॉक? पर्याय क्रमांक 3. यानंतर फ्रॉम विच इयर डज द बॅडमिंटन हॅज बीन ॲन ऑलिम्पिक स्पोर्ट. कोणत्या वर्षीपासून ऑलिम्पिक स्पोर्ट झाला? आता ऑलिम्पिक स्पोर्ट हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. पहा, ऑलिम्पिक स्पोर्ट कुठे आहे? सिन्स 1992. कुठे आहे? 1992. पर्याय क्रमांक 4. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बॅडमिंटन प्लेयर ऑफ इंडिया. इंडियाचं कोण नाही आहे पहा. आता विराट कोहली हा बॅडमिंटन प्लेयर आहे का? नाही, तो क्रिकेटर आहे. म्हणजे वरती उतारा न वाचता आपण खाली पर्यायावर नजर फिरवली तरी आपल्याला समजणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज लिव्हिंग प्लेस ऑफ ईगल. ईगल म्हणजे ईगलचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? त्याला आयर म्हणतात, आयरी म्हणतात. पहा, पर्याय क्रमांक 1. प्राण्यांची, पक्ष्यांची राहण्याची ठिकाणं, त्यांची पिल्लं, त्यांचा आवाज हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. यानंतर विच डिरेक्शन इज बिटवीन नॉर्थ ईस्ट अँड साऊथ ईस्ट. आता पहा, आता नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे कोणती आली? ईशान्य दिशा. आणि साऊथ ईस्ट म्हणजे कोणती आली? आग्नेय दिशा. मग या दोन्हींच्या मध्ये कोणती असते? तर ईस्ट म्हणजे पूर्व दिशा असते. पर्याय क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोविंग द टाइम 3:15. क्वार्टर पास्ट म्हणजे 3:15. क्वार्टर पास्ट म्हणजे 2:15. कुठे दिसते आपल्याला 2:15? पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग थॉट इज नॉट करेक्ट. कोणता सुविचार बरोबर नाही किंवा योग्य नाही? अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. हे बरोबर आहे. गुड बुक्स आर युअर रिअल फ्रेंड्स. हे पण बरोबर आहे. ट्री आवर बेस्ट एनिमी. एनिमी नाही, ट्रीज आवर बेस्ट फ्रेंड. हे बरोबर आहे. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड. म्हणजे हे योग्य कोणतं नाही आहे? तर पर्याय क्रमांक 4. कारण एनिमी नाही, इथं फ्रेंड पाहिजे होतं. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क इज यूज्ड इन गिवन सेंटेन्स. कोणते विरामचिन्ह वापरलेलं आहे? आता बघूनच आपल्याला कळते काय आहे? उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. पर्याय क्रमांक 2. हाऊ मेनी वर्ड इन फॉलोइंग सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल. किती शब्द या वाक्यामध्ये कॅपिटल हवे होते? तर पहा, राहुल मुलाचं नाव आहे, शिवाय वाक्याची सुरुवात आहे म्हणजे 1. गणेश मुलाचं नाव आहे 2. प्रवीण 3 आणि संतोष 4 म्हणजे 4 पाहिजे होते. कुठे आहे? 4. पर्याय क्रमांक 3. यानंतर हाऊ शॅल यू ग्रीट युअर टीचर ऑन द ऑकेजन ऑफ टीचर्स डे. टीचर्स डेच्या दिवशी आपण काय म्हणणार? हॅपी टीचर्स डे. पर्याय क्रमांक 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ फ्युचर टेन. फ्युचर टेन भविष्यकाळ. मग भविष्यकाळ असेल तर तुम्हाला विल किंवा शाल असणारं वाक्य शोधायचं आहे. आय हॅव रिटन अ लेटर. मीना इज गोइंग टू स्कूल. ही इज प्लेइंग क्रिकेट. नाही, आय शाल सी हिम टुमारो. पहा, टुमारो हा पण भविष्यकाळी शब्द आणि शाल हा सुद्धा भविष्यकाळी शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. अशा प्रकारे आपण पटापट इंग्रजीचं सोडवलेलं आहे. आता आपण वळणार आहोत बुद्धिमत्तेकडे. प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही सुद्धा याच प्रकारे भरभर सोडवायचं आहे. जिथं तोंडी कामाची गरज आहे तिथं तोंडी प्रश्न सोडून पटापट पुढे जायचं
आहे. तर तुम्हाला माहिती आहे इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये अक्षरमाला असते, तर ती अक्षरमाला दिलेली आहे. आता काय आहे, खालील पर्यायातून चौकटीत कोणते अक्षर घालावे लागेल पहा. दुगंध होईल का नाही, नगंध नाही होत, सुगंध होते, सुगंध, सुविचार, सुरेख, सुमन म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता पहा, 2 थेंब पोलिओचे स्वस्थ जीवन बाळाचे घोषवाक्यामध्ये जोडाक्षर असलेल्या शब्दांची संख्या किती. जोडाक्षर कुठे आहे पहा. आता 1 इथे आहे, म्हणजे एकाच याच्यामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर या इंग्रजी अक्षरमालेतील एस या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे. आता अक्षरमाला आपल्याला इथे सुद्धा दिली. डावीकडून म्हणजे आपला जो उजवा हात, लिहिण्याचा हात आहे, ही असते उजवी बाजू आणि ही असते डावी बाजू. तर डाव्या बाजूने म्हणजे पहा, 5 आणि 5 10 आणि 5 15, 16 17 18 19, 19वा क्रमांक आहे. ग्रुपने मोजायचं आहे, म्हणजे पटकन मोजून होतं. असं 1 1 2 3 4 5 6 असं मोजायचं नाही. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 16 17 18 19, 19वा क्रमांक आहे. यानंतर गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. इतिहास, इंग्रजी, भूगोल, स्वाध्याय. आता ही विषयांची नावं आहेत आणि स्वाध्याय हे विषयाचं नाव नाही. पुढे पहा, 27 72 18 35. आता पहा, याच्यामध्ये काय कळतंय, मूळ संख्या किंवा समविषम असं काही नाहीये. तर पहा, 7 आणि 2 9, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 5 आणि 3 मात्र किती होतात 8. बऱ्याच वेळा अंकांच्या बेरजेवर तुम्हाला प्रश्न असतो आणि मग विद्यार्थी काय करतात, मूळ संख्या, वर्गसंख्या याच्यामध्ये शोधत बसतात. तर थोडंसं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे अंकांची बेरीज 9 येते. यानंतर इथे पहा, आता याच्यामध्ये गटात न बसणारी आकृती कोणती आहे, चौकोन चौकोन चौकोन. इथे पहा, इथे ही सगळं सारखं आहे. हे स्टार म्हणजे हे जे फूल आहे ते पण इथे मात्र स्टार दिलेला आहे, म्हणजे वेगळं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर द्राक्ष, कारले, मोगरा, भोपळा. द्राक्ष वेलीला येतात, कारलं वेलाला येतं, भोपळा सुद्धा वेलाला येतो, मोगरा मात्र वेलीला येत नाही. मोगऱ्याचं छोटंसं झुडूप असतं. आता याचं निरीक्षण करा, लगेच कळते. पहा, 2 बाण, 1 बाण उलटा, इथे सुद्धा इथे सुद्धा. इथे मात्र हे 3ही बाण एकाच दिशेने आहे, म्हणजे वेगळं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1. पुढे गटाशी जुळणारे पद ओळखायचे. आता मगाशी न जुळणारे होता, आता जुळणारे पद ओळखा. 17 37 23 29, म्हणजे हे काय आहेत, मूळ संख्या आहेत. 17 37 23 29, मग याच्यामध्ये मूळ संख्या कोणती आहे, 5, म्हणजे पर्याय क्रमांक 2. दूध, दही, ताक, लोणी म्हणजे दुधाचे पदार्थ आहेत, मग याच्यामध्ये कोणतं येणार आहे, तूप, पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा, चौकोन त्रिकोण म्हणजे एक कोण कमी केलेला आहे, पंचकोन चौकोन म्हणजे एक एक कोण कमी केलेला आहे. तर कोणत्या आकृतीमध्ये एक कोण कमी केलेला दिसतो, तर पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत. आणि इथे पहा 1 2 3 1 2 3 म्हणजे बाहेर 7 आत 1 6, म्हणजे इथे एक कोण कमी केलेला आहे, एक रेष. यानंतर पुढे पहा, 1 343 64 729 संख्या वाचल्यानंतर मला काय कळते की या घनसंख्या आहेत. मग याच्यामधली घनसंख्या कोणती आहे पहा, 49 घनसंख्या नाहीये, 25 नाही, 576 सुद्धा नाही, परंतु 216, 6चा घन आहे 216. म्हणजे तुमच्या घनसंख्या या पाठ असल्या पाहिजेत, म्हणजे निरीक्षणातून बरेचसे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. पुढे अन्ननलिका, हृदय, जठर म्हणजे आतमधले म्हणजे शरीराचे बाह्य अवयव नाही, अंतर्गत अवयव आहेत, तर त्याच्यामध्ये कोणतं येईल, फुफ्फुस. नाक, हात, पाय हे तर आपल्याला डोळ्यांनी दिसतं, हे बाकीचे दिसत नाही, हे सुद्धा दिसत नाही, शरीराच्या आतमध्ये असतं. पुढे शाळेतील पाण्याच्या टाकीचा नळ तसाच वाहत राहिला तर काय कराल, तो नळ त्वरित बंद करू, पर्याय क्रमांक 4. पुढील संख्यातील चुकीचे पद ओळखा. पहा, 977 878 600. आता इथे संख्यांचं काहीच म्हणजे संख्यांचं तुम्हाला काही हे लागणार नाही, परंतु थोडंसं निरीक्षण करा. 7 7 2 वेळा, 8 8 2 वेळा, 4 4 2 वेळा, 3 3 2 वेळा, याच्यामध्ये मात्र कोणताही अंक डबल आलेला नाही. मग वेगळं कोणतं आहे, पर्याय क्रमांक पहा कुठे आहे, 678, पर्याय क्रमांक 3. म्हणजे असं सुद्धा तुम्हाला लॉजिक लावावं लागणार आहे. अशा उदाहरणांमध्ये काय होतं, विद्यार्थी बऱ्याच वेळा खूप सारा वेळ वाया घालवतात आणि मग त्यांचे बाकीचे प्रश्न सोडवायचे राहतात. तर थोडंसं निरीक्षण केलं ना तर तुम्हाला लगेच समजतं की इथे नेमकं काय केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा, या अंकमालिकेमध्ये सलग सारखेच अंक असलेल्या जोड्या. आता सलग जोड्या पहा, ही जोडी नाही, नाही, इथे पहा नाही, इथे मात्र 4 4 1 सापडलं,
पहा इथे 2 सापडलं, 1 1 2, यानंतर पहा असं जुळून बघायचं, 2 4 4 4 म्हणजे 3 सापडलं आणि इथे 4 4 सापडलेलं आहे. म्हणजे किती आहे अशा किती जोड्या आलेल्या आहेत तर 4. किती वेळा आले? 4 वेळा. पर्याय क्रमांक 4. 4ला 6 म्हटले, 6ला 8 म्हटले, 8ला 10 म्हटले, 10ला 12 म्हटले, 12ला 3 म्हटले, तर 4 वाजता घड्याळातील मिनिट काटा. आता 4 वाजलेत म्हणजे मिनिट काटा कुठे पाहिजे? 12वर पाहिजे. पण 12ला काय म्हटले? 3 म्हटले. म्हणून मग आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 4. या अशा प्रश्नांमध्ये फसायचं नाही, व्यवस्थित बघायचं आहे. आता पाण्यातील प्रतिबिंब आहे पहा. W असा खाली आणि T याच बाजूला आणि उलटा कुठे दिसतोय? इथे T येणार आहे का? नाही. असं आपल्याला एकाच आकृतीमध्ये दिसत आहे. T उलटा कुठे दिसतोय? इथे. T ची बाजू या बाजूला कधीही होत नाही. तो इथंच असं खाली आपल्याला दिसला पाहिजे. तर तो कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 3. यानंतर आता ही आकृती अशी आहे की ती पाण्यातही ठेवली तरी ती अशीच्या अशी दिसणार आहे. तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये ती दिसती. ती उलट्या बाजूला किंवा खाली किंवा वर अशी होणार नाही. आता काय आहे? आता आहे आरशातील प्रतिमा. हे सुद्धा पहा, हे सुद्धा या बाजूला केले तर जसंच्या तसं दिसणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणजे काही आकृत्या ह्या अगदी सोप्या असतात, याच्यामध्ये जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही. कारण आरशामध्ये जेव्हा बघतो तेव्हा हे खाली इकडे इकडे जाणं शक्य नाही. आता खालची आकृती बघा, 46 नंबरची. हा जो चौकोन आहे तो आपल्याला या बाजूला दिसला पाहिजे आरशामध्ये. फक्त ही बाजू अशी करायची आपली मनातल्या मनामध्ये. हा चौकोन या बाजूला अशी आपल्याला एकच आकृती दिसते. पर्याय क्रमांक 3. इथे सुद्धा आपण जास्त वेळ वाया घालवायचा नाही. पुढे पहा, पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच. मग चहा गाळतो तर पीठ काय? चाळतो. चाळणे. पर्याय क्रमांक 4. आता इथे पहा, 23 6 काय संबंध लागतो? 3 दुने 6. मग 4 त्रिक 12 म्हणजे यांचा गुणाकार केला. 12 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढची आकृती बघा. आता या पद्धतीने त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या साईडच्या रेषा भरीव झाल्यात आहे किंवा रंग दिलाय. मग इथे आपल्याला जर आयत दिसतो तर बाजूच्या पट्ट्यांना रंग असं कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर नाटकाचे कोण असतात? प्रेक्षक. बघणारे. मग रेडिओचे कोण असतात? ऐकणारे. त्यांना म्हणतात श्रोते. पर्याय क्रमांक 2.